आप सभी को मेरा प्रणाम। प्रोफेसर की क्लास में आप सभी का स्वागत है। मैं हूं प्रोफेसर नंद कुमार। आज वर्तमान काल को ही कंटिन्यू कर देंगे। सेंटेंस किस तरह से बनाना चाहिए 2 दिन से आप सीख रहे हैं, यानी 2 क्लास में आप सीख रहे हैं, आपको सिखा रहा हूँ। तो आज सब्जेक्ट वर्ड में वे, यानी इंग्लिश में दे कहते हैं, वे यूज़ करके, इस्तेमाल करके किस तरह से सेंटेंस बनाते हैं वो आपको दिखा रहा हूँ। वीडियो आप गौर से देखिए और इस वीडियो को बीच में स्किप मत करिए, एंड तक इसे देखिए और सब्सक्राइब करना ना भूलिए। कृपया करके आप सब्सक्राइब कर लीजिए और वीडियो अच्छा लगता है तो लाइक करिए, शेयर करिए, कमेंट करिए। आप अपने दोस्तों को भी कहिए कि सब्सक्राइब होने के लिए, क्योंकि आसानी के साथ आप हिंदी सीख सकते हैं। इसमें कोई दिक्कत नहीं है, कोई बड़ी बात नहीं है। सो आप सेंटेंस को देखिए, बोर्ड को आप देखिए कि किस तरह से सेंटेंस बनाना चाहिए, मैं आपको सिखाऊंगा। सो यहाँ पर ये वे जो मैंने इस्तेमाल किया हूँ, तो आप भी जानते हैं कि एक सेंटेंस बनाते समय सब्जेक्ट भी क्या रहना चाहिए, ऑब्जेक्ट भी रहना चाहिए और वर्ब भी क्या रहना चाहिए। सब्जेक्ट में अगर प्लूरल अगर है तो वर्ब भी क्या प्लूरल रहना चाहिए। स्त्रीलिंग अगर है तो वर्ब भी क्या स्त्रीलिंग रहना। पुल्लिंग अगर है तो पुल्लिंग रहना। एक वचन अगर है तो एक वचन रहना। आसानी के साथ आप जान लीजिए और दिमाग में रख लीजिए कि किस तरह से सेंटेंस फॉर्मेशन करते हैं। सो ये वे यानी दे, वे पाठ पढ़ते हैं। है के ऊपर बिंदी देनी चाहिए कि बिंदी का महत्व बहुत ही महत्वपूर्ण है। अगर बिंदी अगर नहीं है तो ये सिंगुलर हो जाता है, क्योंकि प्लूरल सब्जेक्ट के लिए प्लूरल वर्ब लिखते समय है के ऊपर बिंदी देनी चाहिए और बिंदी देना बहुत ही आवश्यक है। वे पाठ पढ़ते हैं यानी प्रेजेंट इंडेफिनिट टेंस। सेकेंड वन, वे पाठ पढ़ रहे हैं। थर्ड वन, वे पाठ पढ़ चुके हैं। फोर्थ वन, वे पाठ पढ़ते होंगे। मैंने 2 दिनों से आपको सिखा रहा हूँ कि इंडेफिनिट सेंटेंस में जो वर्ड लिखते हैं वही वर्ड इस फोर्थ में भी, यानी प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस में सेम वर्ड लिखना, क्योंकि एक नियम है, यहाँ पर जो लिखते हैं यहाँ पर भी लिखना और होंगे लिखकर समाप्त करना। ನೀವು ಚೆನ್ನಾಗಿ ಕಲ್ತ್ಕೊಳ್ತೀರ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ। ತುಂಬ ಈಸಿ ಇದೆ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಹೇಗೆ ರಚನೆ ಮಾಡಬೇಕು। ಸಬ್ಜೆಕ್ಟು, ಆಬ್ಜೆಕ್ಟು, ವರ್ಬ್ ಇದೆ। ಸಬ್ಜೆಕ್ಟಲ್ಲಿ ಪುಲ್ಲಿಂಗ್ ಇದ್ದರೆ ಪುಲ್ಲಿಂಗ್ ಬರಿಬೇಕು, ಇಲ್ಲಿ ವರ್ಬೋಡು. ಸ್ಟಿಲ್ಲಿಂಗ್ ಇದ್ದರೆ ಸ್ಟಿಲ್ಲಿಂಗ್ ಬರಿಬೇಕು। ಏಕವಚನ ಇದ್ದರೆ ಏಕವಚನ ಬರಿಬೇಕು, ಬಹುವಚನ ಇದ್ದರೆ ಬಹುವಚನ। ಇವಾಗ ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಈ ವೇ ಇದೆಯಲ್ಲ, ಇದು ದೇ ಆಗುತ್ತೆ, THEY, ದೇ ಅಂದರೆ ಅವರು, ಅವರು ಮೀನ್ಸು ವೇ। ಇವಾಗ ಸಪೋಸ್ ಇಲ್ಲಿ ವಹ ಇದೆ ಅಂತ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ, ವಹ ಅಂದರೆ ಹಿ ಬರ್ಬೋದು, ಶಿ ಬರ್ಬೋದು। ಅದು ಯಾವಾಗ ನಾವು ಡಿಸೈಡ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದರೆ ಈ ವರ್ಬ್ ಸ್ಟಿಲ್ಲಿಂಗ್ ಬರೆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಗರ್ಲ್ ಇದೆ ಅಂತ ಅರ್ಥ। ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ವಹ ಪಾಠ ಪಡ್ತಿ ಹೈ, ವಹ ಪಾಠ ಪಡ್ತಿ ಹೈ, ಇದು ನಾವು ಬರೆದ್ಬಿಟ್ರೆ, ಟಿ ಬರೆದ್ಬಿಟ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಏನಿದೆ ಗರ್ಲ್ ಇದೆ ಅಥವಾ ಸ್ಟಿಲ್ಲಿಂಗ್ ಇದೆ ಅಂತ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೋದು। ಇವಾಗ ಸಪೋಸ್ ಹಾಗೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ, हम ऐसे लिखे समझ लो वहाँ पाठ पढ़ता है, ಇಲ್ಲಿ ತಾ ಮಾಡಿಬಿಟ್ರೆ ಇದು पुल्लिंग ಇದೆ ಅಂತ अर्थ। सो यहाँ पर ये वर्ब भी क्या याद रखना चाहिए कि यहाँ पर पुल्लिंग अगर है तो पुल्लिंग, स्त्रीलिंग अगर है तो स्त्रीलिंग। ये
बहुवचन है, इसलिए बहुवचन में ही वर्ड लिखना चाहिए। कि आप लोग सही ढंग से क्या सीख रहे होंगे। याद रख लीजिए कि किस प्रकार का सेंटेंस बनाना चाहिए। ಈಸಿ ತರೀಕಾ, ಈಸಿ ಮೆಥಡ್ आपको ಸಿಕ್ಕಾ ಎಲ್ಲವನ್ನು ಈಸಿಯಾಗಿ ಕಲ್ತ್ಕೊಳ್ಳಿ। ಆಮೇಲೆ ನಾನು ಇವಾಗ ಎಷ್ಟೊಂದು ನಾನು ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಮಾಡಿ ಮುಗಿಸಿದ್ದೀನಿ ಅಂದರೆ, ಸಬ್ಜೆಕ್ಟು ಮೈ ಒಂದಾಯಿತು ಮುಗಿದೋಯ್ತು। ಯಾವಾಗಲೂ ಮೈ ಬರಿಬೇಕಂದ್ರೆ ಮೈ ಮೇಲೆ ಡಾಟ್ ಕೊಡಲೇಬೇಕು, ಅದು ಮೈ ಮೇಲೆ ಕೊಡಲೇಬೇಕು। ಮೈ ಆದಮೇಲೆ ನಾನು ಹಮ್ ಒಂದು ತೋರಿಸಿದ್ದೀನಿ, ಆಮೇಲೆ ತುಮ್, ನೆಕ್ಸ್ಟು ತೂ, ನೆಕ್ಸ್ಟು ಆಪ್, ಎಲ್ಲದರಲ್ಲೂ ಹೇಗೆ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಕಲಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ। ಇವತ್ತು ಕೂಡ ವೇ ಒಂದು ಮಾಡಿದೆ। ಆಮೇಲೆ ಇವಾಗಿದು ಹಿ, ಶಿ, ಇಟ್, ವಹ ಇದು ಕೂಡ ನಾನು ಇವಾಗ ತೋರಿಸ್ತೀನಿ। ಆಮೇಲೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ನೇಮ್ ತಗೊಂಡು, ನೇಮೇನೆ ನಾಮ ಒಂದು ತಗೊಂಡು ನಾವು ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು ಕಲ್ತ್ಕೊಳ್ಳೋಣ। ಸೊ ಇದು ಒಂದು ನಾಮ ಒಂದು ವಹ ಒಂದು ಆಗಿಬಿಟ್ರೆ ನಮ್ಮದು ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಟೆನ್ಸ್ ಪಾರ್ಟ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗುತ್ತೆ। ಸೊ ನೀವು ಕೂಡ ಈಸಿಯಾಗಿ ಕಲ್ತ್ಕೊಂಡ್ರಿ ಅಂತ ನಾನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ। ಸೊ ಹೀಗೆ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇರಿ, ನಾನು ಮತ್ತೆ ಸೆಂಟೆನ್ಸನ್ನು ಮಾಡ್ತೀನಿ। ಒನ್ಸ್ ಅಗೇನ್ ನೀವು ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ। वे पाठ पढ़ते हैं, वे पाठ पढ़ रहे हैं, वे पाठ पढ़ चुके हैं, वे पाठ पढ़ते होंगे। ಯಾವಾಗಲೂ ನಿನ್ನೆ ಕ್ಲಾಸಲ್ಲೂ ಕೂಡ ಹೇಳಿದೆ, 3 ವರ್ಡ್ಸ್ ವರ್ಡ್ ಇದ್ದರೆ ಸೆಕೆಂಡು ಮತ್ತು ಥರ್ಡಿಗೆ ಎರಡೇ ತೊಗೊಳ್ಬೇಕು। 2 ಅಕ್ಷರಗಳ ವರ್ಡ್ ಇದ್ದರೆ ಒಂದೇ ಅಕ್ಷರ ಇಲ್ಲಿ ತೊಗೊಳ್ಬೇಕು। ಸೊ ಹೇಳಿದ್ದೀನಿ ನಾನು ನಿನ್ನೆ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ತುಂಬ ನೀಟಾಗಿ ಕಲಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ। सो यहाँ पर आज भी आप लोगों को सिखाऊंगा, वहाँ और कोई एक नाम लेकर सिखाऊंगा। ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ ದಯವಿಟ್ಟು 1000 ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿ ಬೇಗ, ನನಗೂ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ। ಸೊ ಸ್ವಲ್ಪ ಮಾಡರ್ನ್ ಫೆಸಿಲಿಟಿಗೆ ನಾನು ಕಾಲಿಡ್ತೀನಿ। सो आप लोग कृपा करके अपने दोस्तों से भी कहिए सब्सक्राइब होने के लिए। सो यहाँ पर आ जाइए, मैं अब वहाँ एक करता हूँ, उसके बाद नाम क्या ले लेता हूँ। वहाँ तಗೊಂಡು ಬಿಡೋಣ ಹೇಗೆ ಬರಿಬೇಕು ಅಂತ। ಇವಾಗ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ, वहाँ कहानी लिखता है। ನಾನಿಲ್ಲೊಂದು ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಬರೆದಿದ್ದೀನಿ, ವಹಾ ಕಹಾನಿ ಲಿಖ್ತಾ ಹೈ। ಹೈ ಮೇಲೆ ಡಾಟ್ ಕೊಡಬಾರ್ದು, ಯಾಕಂದರೆ ವಹಾ ಸಿಂಗ್ಯುಲರ್ ಇದೆ, ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲೂ ಕೂಡ ಸಿಂಗ್ಯುಲರು। ಸೊ सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब, हिंदी में इसे क्या कहते हैं, कर्ता। ये है कर्म और ये है क्रियापद। ಯಾವಾಗಲೂ ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಅಂದರೆ ಯಾರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ, ಯಾರಿಂದ ಕೆಲಸ ನಡೀತಾ ಇದೆ ಅವನೇನಾಗ್ತಾನೆ, कर्ता ಆಗ್ತಾನೆ। सपोज अगर मैं यहाँ पर काम कर रहा हूँ, जिस व्यक्ति से काम चल रहा है वहाँ व्यक्ति कर्ता बन जाता है, और कौन सा काम चल रहा है वो कर्म बन जाता है। और करने का जो काम है या क्रिया है वो क्रिया यहाँ पर क्या लिख सकते हैं, कर्ता कर्म क्रिया। ओके ना, कौन सा काम है और कौन सा काम चल रहा है, क्रिया कौन सा है उसे देख सकते हैं और समझ पाते हैं। सो ये प्रेजेंट इंडेफिनिट रहा। सेकेंड वन कंटिन्यूस में देखिए, एज इट इज वी राइट सब्जेक्ट वर्ड, देन ऑब्जेक्ट वर्ड, देन अब क्या करना चाहिए, प्रेजेंट कंटिन्यूस में ये 3 अक्षरों का वर्ब है ना, यहाँ पर 2 ही लेना। वहाँ कहानी लिख रहा है, वह।
So this method is so easy method. Every day I am telling you, suppose here 3 letters verb word means for second sentence, for third sentence, just we take only 2 letters verb word. इतना ही लेना. Next to third one, present perfect continuous. As it is, we write same subject word, object word same, कहानी. Next same, लिख चुका है. सो ये इसी तरह के हम लिखते चले जाना. अब इस तरह से अगर हम लिखेंगे तो आसानी के साथ हमें सेंटेंस बनाना क्या आ जाता है. थोड़ी सी क्या गड़बड़ी हो गई है, क्षमा करिए. सो यहाँ पर वहाँ कहानी लिख चुका है. प्रेजेंट परफेक्ट टेंस सेंटेंस. ओके ना. सो इस तरह से क्या लिखना. फोर्थ वन, प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस एज इट इज. सब्जेक्ट लिखिए, ऑब्जेक्ट वर्ड लिखिए, कहानी. देन फोर्थ में क्या करना, फर्स्ट सेंटेंस में जो वर्ब वर्ड लिखे हैं वही वर्ब वर्ड यहाँ पर लिखना. कहानी लिखता देन होगा. फॉर पुलिंग वी राइट हियर होगा, फॉर स्टिलिंग वी राइट हियर होगी. तो इस तरह से सेंटेंस बनाने की जो विधि है, सेंटेंस बनाने का जो तरीका है, वो तरीका बहुत ही आसान है. आप लोग क्या इजी से क्या सीख सकते हैं. यानी मैं समझ लिया हूँ, आप लोग सीख रहे हैं. तो नोटबुक में आप लोग नोट कर लीजिए किस तरह से लिखना है. वहाँ कहानी लिखता है, वहाँ कहानी लिख रहा है, वहाँ कहानी लिख चुका है, वहाँ कहानी लिखता होगा. और इस तरह से क्या सेंटेंस बनाते बनाते आगे बढ़ना. अब यहाँ पर इसे इंग्लिश में अगर बोलना चाहिए, किस तरह से यहाँ पर बोल सकते हैं. ये वहाँ यानी थर्ड पर्सन है. थर्ड पर्सन के लिए कैसे लिखना. ही राइट्स द स्टोरी और ही राइट्स ए स्टोरी. देन ही इज राइटिंग द स्टोरी. ही हैज रिटन द स्टोरी. ही हैज बीन राइटिंग द स्टोरी. तो इस तरह से सेंटेंस इंग्लिश में किस प्रकार होता है उसी प्रकार हिंदी में क्या बनाते चले जाना. तो ये इजी मेथड है, हम आसानी के साथ क्या बना सकते हैं. अगर इसे स्त्रीलिंग में अगर बनाना है, वहाँ कहानी लिखती है, वहाँ कहानी लिख रही है, वहाँ कहानी लिख चुकी है, वहाँ कहानी लिखती होगी. सो इजी हम बना सकते हैं, इजी तरीका. नेक्स्ट, अब आप लोगों को और एक नाम ले लूँगा. पहले ही आपको मैंने समझाया हूँ. ही के लिए, शी के लिए और इट के लिए हिंदी में एक ही वर्ड है, दैट इज वहाँ. अब वहाँ तो हम लोग क्लियर कर लिए. ही का इस्तेमाल किए, शी का इस्तेमाल किए, इट का भी क्या हो जाएगा. और यहाँ पर एक नाम लेंगे. जस्ट वी टेक हियर एनी नेम. अब एक नाम लेंगे. समझ लीजिए मेरा फेवरेट नाम है गीता. गीता यहाँ पर सब्जेक्ट वर्ड है. अब गीता दूध पीती है. गीता स्त्रीलिंग है, सिंगुलर है. ऑब्जेक्ट वर्ड क्या है, दूध. दूध मीन्स मिल्क. गीता दूध पीती है. पीती है ये वर्ब वर्ड है, स्त्रीलिंग वर्ब वर्ड. सब्जेक्ट वर्ड स्त्रीलिंग है तो स्त्रीलिंग
verb लिखना. Second one, continuous, present continuous. As it is, गीता दूध. सेकेंड सेंटेंस के लिए क्या करना चाहिए? 2 लेटर्स का अगर वर्ब वर्ड है तो एक ही लेना. गीता दूध पी रही है, फ्लावर. और थर्ड सेंटेंस परफेक्ट. एज इट इज सब्जेक्ट, गीता दूध सेम पी चुकी है. देखिए नेक्स्ट फोर्थ वन, गीता दूध. यहां पर फर्स्ट सेंटेंस में जो वर्ब वर्ड है वही पीती होगी. इस तरह से सेंटेंस क्या बनाते चले जाना. सो सेंटेंस बनाना, हिंदी सीखना बहुत ही आसान है. सो हिंदी भाषा बहुत ही सरल भाषा मानी जाती है और सरल भी है. तो निरंतर अगर सीखते सीखते अगर चले जाएंगे तो हमें एक 60 दिनों में ही अच्छी हिंदी क्या आ जाती है. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ವೀಕ್ಷಕರೇ, ತುಂಬ ಈಸಿಯಾಗಿ ನಾವು ಹಿಂದಿ ಕಲ್ತ್ಕೊಳ್ಬೋದು. ನಾನು ಮುಂಚೆನೇ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿದೆ, ಫಸ್ಟು ಲೆಟರ್ಸ್ ಕಲ್ತ್ಕೊಳ್ಳಿ. ಲೆಟರ್ಸ್ ಆದಮೇಲೆ ಹಿಂದಿ ವರ್ಡ್ಸ್ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ನಾನು ಸ್ವಲ್ಪ ಹಿಂದಿ ವರ್ಡ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಆಮೇಲೆ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಫಾರ್ಮೇಷನ್ ಯಾವ ಥರ ಮಾಡಬೇಕು ಈಸಿಯಾಗಿ ಇವಾಗ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ತುಂಬ ನೀಟಾಗಿ ಕಲ್ತ್ಕೊಳ್ಳಿ. ತುಂಬ ಈಸಿಯಾಗಿದೆ. ಒಂದು ನೇಮ್ ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಇವಾಗ ಇಲ್ಲಿ ಪುಲ್ಲಿಂಗ್ ಅಂತ ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ, ಇವಾಗ ನೋಡಿ ರವಿ ಅಂತ ತೊಗೊಳ್ಳೋಣ. ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ವರ್ಡ್ ರವಿ. ರವಿ ಪುಲ್ಲಿಂಗ್ ಇದೆ. ರವಿ दूध पीता है, रवि दूध पी रहा है, रवि दूध पी चुका है, रवि दूध पीता होगा. ಇಲ್ಲಿ पीती होगी ಇದೆ, ಪುಲ್ಲಿಂಗ್ ಬಂದರೆ पीता होगा. ಸೊ यहाँ पर ಈಸಿಯಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೋದು. ಸೊ ಇಲ್ಲಿಗೆ ನಮ್ಮದು ಅಷ್ಟು ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ವರ್ಡ್. ಎಷ್ಟು ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ವರ್ಡ್ ಅಂದರೆ ಐ ಆಯಿತು, ವಿ ಆಯಿತು, ಆಮೇಲೆ ಯು ಆಯಿತು, ಆಮೇಲೆ ದೇ ಆಯಿತು, ಆಮೇಲೆ ಹಿ ಶಿ ಇಟ್ ನೇಮ್ ಎಲ್ಲ ಆಗಿಬಿಡ್ತು. ಸೊ ಇಲ್ಲಿಗೆ ನಮ್ಮದು ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಟೆನ್ಸ್ ಏನಿದೆ ಅದು ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ಮುಗಿದೋಗುತ್ತೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿಗೆ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಟೆನ್ಸ್ ಮುಗಿದೋಗುತ್ತೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪೀರಿಯಡಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಈ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಟೆನ್ಸ್ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ವರ್ಡ್ ತಗೊಂಡು ನಿಮಗೆ ಅಭ್ಯಾಸ ಸಲುವಾಗಿ, ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಸಲುವಾಗಿ ವರ್ಡ್ಸ್ ಕೊಡ್ತಾ ಇರ್ತೀನಿ. ನಾನು ಕೂಡ ಮಾಡ್ತೀನಿ ಬೋರ್ಡ್ ಮೇಲೆ. ನಿಮಗೂ ಕೂಡ ಈಸಿ ಮೆಥಡಲ್ಲಿ ಕಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಿಮಗೂ ಕೂಡ ಬಂದಿದೆ ಅಂದ್ಕೊಳ್ತೀನಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪೀರಿಯಡು ಹಾಗೆ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ದಯವಿಟ್ಟು ನೋಡ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ವೀಕ್ಷಕರು, ಯಾರೇ ದೊಡ್ಡವರಿರಲಿ, ಚಿಕ್ಕವರಿರಲಿ, ಹೆಣ್ಮಕ್ಳಿರಲಿ, ಯಾರೇ ಇರಲಿ, ಸ್ವಲ್ಪ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದರೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗೋದನ್ನು ಮರಿಬೇಡಿ. ಸೊ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ. ಸೊ ಆದರೆ ನನಗೂ ಕೂಡ ಒಂಥರ ಎನರ್ಜಿ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ಆ ಎನರ್ಜಿಯಿಂದಲೇ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪೀರಿಯಡಲ್ಲಿ ಜೋಶಾಗಿ ಪಾಠ ಮಾಡ್ಬೋದು, ನಿಮ್ಮನ್ನು ಕಲಿಸ್ಕೊಡ್ಬೋದು. ಹಾಗಾಗಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗೋದನ್ನು ಮರಿಬೇಡಿ. ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪೀರಿಯಡಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಇದೇ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಟೆನ್ಸಲ್ಲಿ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡೋಣ. ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಆದಮೇಲೆ ದೆನ್ ಅಗೇನ್ ಐ ವಿಲ್ ಸ್ಟಾರ್ಟು ಸೆಕೆಂಡ್ ಕಾಲ ಟೆನ್ಸ್, ದಟ್ ಈಸ್ ಪಾಸ್ಟ್ ಟೆನ್ಸ್. ಸೊ ಪಾಸ್ಟ್ ಟೆನ್ಸಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಮಾಡಬೇಕು ಕಲಿಸ್ಕೊಡ್ತೀನಿ. ಅದಕ್ಕೂ ಕೂಡ ನೀವು ರೆಡಿಯಾಗಿರಿ. ತುಂಬ ಈಸಿ ಮೆಥಡಲ್ಲಿ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಮರಿಬೇಡಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗೋದನ್ನು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಧನ್ಯವಾದ.